यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड इथं जोरदार पावसाचा फटका अनेक भागात बसलाय। तसेच शहरातील अनेक भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय। राज्यभरामध्ये रात्रीपासून सुरू असलेले जोरदार पावसानं बॅटिंग सुरू करत दमदार वापसी केली, तरीही यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरामध्ये अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय। उमरखेड शहरातील फातिमा कॉलनी, सवेरा कॉलनी, रहीमनगर सारखे अनेक भागामध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरलं। विशेष बाब म्हणजे शहरातील नांदेड रोड परिसरामध्ये जाणारा एक मोठा नाला आहे। या नाल्याला पूर आल्यानं सवेरा कॉलनी, रहीमनगर भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरलं। तसंच या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अहमद पटेल, जुबेर कुरेशी, सय्यद सज्जाद, समद प्रिन्स यांनी नागरिकांच्या घरी जाऊन घराची पाहणी केली आहे। तसंच या वॉर्डातील नगरसेवक जलील कुरेशी यांनी नगर परिषदेच्या दुर्लक्ष धोरणामुळे हा नाल्याला पूर आल्याचा आरोप करत नागरिकांच्या घरात पाणी शिरलं, त्यांना नुकसान भरपाई मिळावी याकरता शासनाला मागणी केली आहे। या परिसरातील असणाऱ्या या नाल्याच्या खोलीकरण, रुंदीकरण बरोबर होत नसल्यानं नाल्याला पूर आल्यानं नागरिकांच्या घरात पाणी शिरतंय, हा फटका बसलाय असा आरोप परिसरातील नागरिक हे करत आहेत। प्रतिनिधी ताहिर मिर्झा, उमरखेड, यवतमाळ, NTV न्यूज मराठी।